कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची वेळ संपण्याच्या काही तास आधीच प्रभाग क्रमांक 13 मध्ये राजकीय तणाव शिगेला पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळालं। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ हाणामारी, जोरदार आरोप प्रत्यारोप आणि शिवीगाळ झाल्याची घटना घडली। प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोपांची झोड उठवत निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा दावा केलाय। या प्रकरणी निवडणूक प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे प्रभाग क्रमांक 13 मधील राजकीय वातावरण अधिकच तापलं असून आता सर्वांचं लक्ष मतदानाच्या दिवशी काय घडणार याकडे लागले। प्रकरण मला वाटतं संपूर्ण विठ्ठलवाडीच्या जनतेला माहिती आहे की कसं खुलेआम पैसे वाटप चालू आहे। ऑफिसमधून पैसे वाटतायत, कूपन घेऊन पैसे वाटतायत, ऑफिसच्या बाहेर गाड्या पकडून पैसे वाटले जातात। तर तेच आम्ही काय चाललं बघण्यासाठी, शूटिंग करण्यासाठी तिथपर्यंत गेलो। माझे 2-3 पोरं होते, ते तिथे गेले शूटिंग करण्यासाठी। तर विकी तरेचा भाऊ मयुरेश तरे, तडीपार, आकाश जयस्वाल आणि त्याचे 2-3 गुंड हे तिकडे आले आणि डायरेक्ट त्यांनी आमच्या त्या शूटिंग करणाऱ्या पोरांवर हल्ला केला। मला वाटतं पायाखालची जेव्हा वाळू सरकते माणसाची तर त्याचा डोक्यात हवा शिरते आणि तीच हवा याच्या डोक्यात शिरलेली आहे। ते मारहाण करतात, ते ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते असून पैसे वाटप असल्याचं तुमच्यावरती आरोप केला, काय नेमका प्रकार आहे? आपल्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली नाही, पहिला प्रश्न हा आहे। तर असं झालं होतं की आपल्या विभागातल्या बऱ्याच महिला पुरुष हे आपल्याकडे पावत्या काढण्यासाठी ऑफिसला येत असतात। त्यांना त्यांचे नंबर्स काढायचे असतात, कुठे त्यांना मतदान करायचं त्याची माहिती पाहिजे असते। त्यामुळे बरीच गर्दी आपल्या ऑफिसला असते, कारण की आपल्यावर नागरिकांचा खूप मोठा विश्वास आहे। त्यामुळे नागरिक हे आपल्याकडे येत असतात। तर ह्यांची मुलं दिवसेंदिवस तिथे येतात आपल्या ऑफिसच्या समोर आणि व्हिडिओज काढत असतात। आपण त्यांना पहिलेही ताकीद दिली होती की तुम्ही असं काही करू नका। तर आजही त्यांची काही मुलं आपल्या ऑफिसच्या समोर येऊन व्हिडिओज काढत होते। तर माझ्या भावाने त्यांना प्रश्न केला की तुम्ही हे करता हे चुकीचं आहे, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या इथं काढा, तुम्हाला काय करायचं तुमच्या ऑफिसच्या इथं करा, की पूर्ण विभागात काय करायचं ते करा, आमच्या ऑफिसच्या इथं येऊन तुम्ही व्हिडिओ काढणं हे चुकीचं आहे। तर त्यांना त्या जे मुलं होती ते शिवीगाळ करायला लागले। एकदम चुकीची मुलं होती, ते एकदम टपोरी मुलं, अशा लोकांनी माझ्या भावांना शिवीगाळ केली। त्यानंतर मी तिथे बसलो, तर आपण ते वाद मिटवला। कुठल्याही गोष्टीत म्हणजे कुणालाही मारहाण आपल्याकडून करण्यात आलेली नाहीये। पण 3 जण जखमी असतात ते सांगतात ते, आणि त्याचबरोबर त्यांनी एक व्हिडिओ जो आहे तो ट्विट केला आहे, काही पैशाच्या हातामध्ये रॉड वगैरे दिसतो तुमच्या पाठीमध्ये। नाही, असं काही नव्हतं। तिथं काय झालं की त्यांच्या समर्थकांनी आपल्या जो माणूस होता माझा भाऊ त्याच्यावर तिथली लाकडी उचलली आणि त्याला मारली। तर आपला जो समर्थक होता त्याने त्याच्या हातातून खेचली आणि तो घेऊन चाललेला आहे फक्त। त्याच्याने आपल्याकडून कुणालाही मारहाण केलेली नाहीये। तर अगर कुणाला मारहाण त्याच्यात झालेली दिसते तर ती चुकीची आहे। त्यांनी कदाचित स्वतःहून ती मारहाण करून घेतलेली आहे आणि ते खोटे आरोप लावत आहेत की आपण असं काही केलेलं आहे।